असंख्य लोकांचं काम केलं आहे. मुंबईचे मोठमोठे कलेचे गॅदरिंग ज्यांनी कव्हरेज केलं, महानगरपालिकेचं काम ज्यांनी कव्हरेज केलं आहे, मुंबईचं मोठमोठ्या गणपतीचं विसर्जन ज्यांनी कव्हरेज केलं आहे, असं तुम्हाला सर्वांचं बघायला मिळते. ओम साई नेटवर्कचं हे काम पाहायला मिळते. चला दोन्ही संघाचे 12 आलेत. ओके यस थँक्यू. स्कोरर नाही आहे, स्कोरर पाठवा. स्कोरर या, जागा सोडू नका, आपले स्कोरर या. पॉवर प्ले 2 षटकाचं असेल आणि सामनाचं बरोबरीचा डिसिजन काय आहे ती स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. काळूराम काकाच्या स्मरणार्थ भरलेली ही पहिली एकमेव स्पर्धा ज्याचं आयोजन पहिल्यांदाकडे केलं गेलं. थोड्याच दिवशी काका आपल्या भर नवदुर्गेचं गरबे चालू असताना आणि खऱ्या अर्थाने त्यांनी ज्यांना मुलगा मानलं होतं आदरणीय विश्वासवळी यांच्या गरब्याच्या कारणात निघून गेले. पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर सरळ निघून जातो एसटी रिक्षाकडे. 2 षटकं पॉवर प्लेचे तुम्हाला बघायला मिळेल. 2 षटकामध्ये तुम्हाला पहिल्या षटकात 2 आणि दुसऱ्या षटकात 3 असे ठेवायला लागतील. 6 षटकाचा सामना तुम्हाला आणि कंपल्सरी चेस या नियमाने हे सामने खेळतो. पुन्हा एकदा पराग राईट अमोर्दीकडे मारा करतो परनाळी गावाकडनं. ओ ते पूर्ण वनिक वर्षी खेळतात आणि पॉवर प्लेमध्ये बॉलिंग खूप मोठी एक जबाबदारी असते, जबाबदारी पार पडतात. सुरुवातीचं पहिलं षट आपण बघत आहात. पहिला सामना एका साईडला खटवाळी, आपण आमच्या परनाईच्या पुढे गेल्या जांबुखवाड मुडवाळी, नंतर मला खतवाळी गाव हे बघायला मिळते आणि एका साईडला आबागावचं आहे बॅटिंग करण्याची. आम्ही गतवर्षी बघितली बेटेगाव प्रीमियरचं बघितलं आहे, चांगली बॅटिंग करताना बघितलं. एक महेश अष्टपैलू खेळाडू आहेत, पण ज्या पद्धतीची गोलंदाजी हाताळली आहे. पहिला चेंडू निर्धाव गेला, दुसरा चेंडू थोडासा खाली राहिला, चेंडूला ड्राईव्ह करायचं होतं आणि शॉर्ट मिळाला. अतिशय दर्जेदार स्पर्धा आणि जेवढं कौतुक करावं बघा. समोरचं उमामा सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय गावित साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पालघर आमदार चषक निघाला. अप्रतिम गोलंदाजी, मोठं क्रिकेट बघायला मिळते. आदिवासींचं क्रिकेट एखाद्या मोठ्या खेळाडू सांगावं. फक्त मला एकच वाटतं की लेदर क्रिकेटचा एखादा खेळाडू या आदिवासी माध्यमातून जावा की मग आमचं तसा देश असं बघायला मिळते आणि माझा आदिवासी समाज तसा देश हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे. काळूराम काकांचं जेवढं नाव घ्यावं तेवढं कमी. पुन्हा संदीप लेफ्ट मोर्दीकडे मारा करतोय. ओ काय परफेक्ट लाईन लेंथ ॲक्युरेसी बघायला मिळते. कुठेतरी आदिवासी बांधवांनी एक प्रपोज केलं होतं एका मुलीला, म्हटते गुण धगधग असे करते. तुमचा कामेश, आता कामेश कमी खेळतो पण कामेशने काय केलं, कॉटेजमध्ये ज्यांनी कोरोना काळामध्ये काम केलं त्या कामेश सकळ कामेश रामू शिंगाडेचा प्लेअर, असे असंख्य असंख्य खेळाडू या आदिवासी बांधवाने आम्हाला दिलेत. पुन्हा एकदा संदीप. ओ वाटता बॉलिंग, पुढे सरसावले, चेंडू अजून पुढे टाकला, थोडासा शॉर्ट केलाय. काय गोलंदाजी पॉवर प्लेची बघायला मिळते. खतवाळी संघाने खूप अभ्यास केला, सातत्य क्रिकेट खेळत असतात. वर्षभरात मला वाटते कमीत कमी 40 ते 45 टुर्नामेंट तुमच्या आदिवासी बांधवाच्या होत असतात. त्याच्यामुळे एवढं चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. ओम साईच्या माध्यमातून सुंदर लेखनं, रुबाबदार लाईव्ह टेलिकास्ट तुमच्यावर पोहोचवलं जात आहे. पुन्हा एकदा संदीप लेफ्ट मोर्दीकडे मारा करतायत. ओ यावेळेला बघा चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर जातो. पंच दोन्ही हात काढून खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल आणि एक अवांतर धावा, अशा 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या होते ती 9 धावा. काय सुंदर पॉवर प्ले हाताळलं जाते. कोणत्याही प्रकारचं मोठं फटके खेळण्याच्या नादाचा प्रयत्न करत नाही, कारण जो पहिल्या षटकात दुसऱ्या चेंडूवर गडी बाद सलाम केलाय. कारण हे मोठं मैदान आहे आणि अशा वातावरणामध्ये इथे चेंडू तुमचा सीमापलीकडे जात नाही, तुम्ही अलगच सापडू शकतात. आणि नेहमीच खेळत असल्यामुळे खूप अभ्यास आहे मोठ्या मैदानाचा खेळण्याचा, तो म्हणजे आबागाव खेळाडू संघाला. ओ रेडी केलं. यावेळेला बाकी चेंडू पडल्यानंतर थोडासा निघून गेलाय. तुम्ही सफल झालात नाही आणि सफल करण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणून तुम्हाला वाईट दिले गेले. तर 2 षटकं पॉवर प्लेची संपली आणि 2 षटकांना फक्त धावसंख्या झाल्या 1 बाद 10 आबागाव संघाची. यानंतर बाकी तुम्हाला कल्लाळी संघ बघायला बेटेगावच्या पुढे आहे. मान ग्रामपंचायत तुम्ही गेलात का मान ग्रामच्या उजव्या तटपर्यंत बघितलं की आदिवासी पाडा, फेमस आदिवासी पाडा आहे. आता कल्लाळी गाव दिसत नाही, पूर्वी आहे. ओ गुड कॅच, काय पकडलं गेलं बघा पहिल्यांदा. आणि तिसरा जेव्हा हातात आलं तर लव यू म्हटलं. काय घेतलं गेलं ह्याला तर म्हणतात आय लव्ह यू. काय जबरदस्त कॅच पकडला. गुड कॅरी, गुड फिल्डिंग. आपण जो बघितलं खतवाली संघाकडे कॅच पकडणारा खेळाडू बघितला, तो खेळाडूचं नाव नाही. माझ्या समाजाची बांधिलकी मोठी ठेवायची आणि आज प्रत्येक भारतातल्या नागरिकाला अभिमान असायला पाहिजे. जिथे जिथे मोठे कार्यक्रम होतात, कॉलेजचे गॅदरिंग होतात, गणपती विसर्जन होतो, नवदुर्गाचं काम होतं, ते तारपाशिवाय कामच संपत नाही आहे. अशी या तारपाने वेळ केलं आहे. आणि तारपा बनतो कशापासून? सुकलेल्या दुधीपासून आणि तुमच्या माडाच्या पात्यापासून. बघा कमी खर्चामध्ये पण देशातलं उत्कृष्ट वादक हे बनवलं जात आहे. जबरदस्त जबरदस्त आपण बघितलं. ओ वाटा सिन्सिअबल क्रिकेट, काय स्टायलिश क्रिकेट बघायला मिळालं. जसं काय एखाद्या कोचरकडे जावं भारतीय संघातला विराट कोहली टाईप खेळ. काय मनामध्ये एखादं वाक्य ब्रेकअप झालं की काय आणि हा झेल सुटलाय.
ज्याने नुकतीच खूप मोठी स्पर्धा केली. यस, आमच्या काटकर मॅडम ह्या तुम्हाला बघतात, नीता काटकर मॅडम उपाध्यक्ष पालघर जिल्ह्यात ते सन्मानित करतात. नुकताच त्यांच्या इथे देखील मोठी स्पर्धा झाली, शनिवारची स्पर्धा संपन्न झाली आणि खरोखरच प्रेमित आम्ही जर येऊ शकलो पण तिथे देखील मॅच तुमची बघत होतात लोक. खूप सुंदर आयोजन केलं आणि जे काही नियम तुम्ही बघितलेत ना आवडलं मला, कारण तिथे कुठेतरी आपल्याला खेळाडूची इज्जत करायची आहे, आपला संपर्क करायचा आहे. शेवटी ते देखील खेळाडू आहे. खूप चांगलं, लोकांनी खूप अभिनंदन केलं त्या गोष्टीवरून, कौतुक. ओ बॅकफुटला गेला आहे, चेंडू ड्राईव्ह करत जातो आपण, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, हलक्यात चेंडू जातो डीप लॉंग ऑनच्या रिझनला जिथे क्षेत्ररक्षण करतात. एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने जो विचार केला धावसंख्या होते ती 13. म्हणजे खरोखर चांगली गोलंदाजी तुम्हाला खतवाली संघाकडनं बघायला मिळते. का सुंदर लाईन इन लेन अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. जर उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण जरी एक कॅच ड्रॉप झाला आपण बाकीचा विचार केला, प्रत्येक झेल प्रत्येक फील्ड खूप चांगली केला. पुन्हा शोधा गोलंदाजी करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा, पुढे सरसावले. पहिला षटकार की बघायला मिळेल इथे बाकी पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा पुढे सरसावलेत आणि या टुर्नामेंटचा पहिला षटकार ज्या फलंदाजाच्या नावावर लिहिला जातोय महेश नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. गुड शॉट. प्रत्येकाने आवडता बघायला तो महेशच्या बॅटिंग षटकार आला, चांगली बॅटिंग महेशकडे बघत आहात. पुन्हा चेंडू टटवला आहे, डीप लॉंग ऑफच्या रिझनला जातोय आणि इथे चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. फलंदाज थोडीशी पुढे होते, उंची कमी पडली आणि त्याच्या तरी चांगली परिस्थिती बघायला मिळेल. 7.009 च्या सरासरीचा तुम्ही विचार केला, 3 षटकं 23 धावा आणि 2 गडी बाद ही परिस्थिती आहे ती आबागाव संघाची. त्याला मिळतात ते पराग. 3 षटकं 23 धावा 2 गडी बाद अशी आपण बघत आहात आबावाकडनं. आता बाकी तुम्हाला चांगली बॅटिंग करताना बघितली, 1 षटकार आणि 1 चौकार पाहिलं. पराग राईट मोर विकेट मारा करतात. 3 षटकं आणि 23 धावा झाल्या त्या आबागाव संघाची. ओ गुड बॉलिंग ऑफ साइड ऑफ स्टंप. यावेळेला बघा चेंडू गेला वाईड का दिला बघा. आता खेळण्याचा प्रयत्न केला, अवे झाला आणि वाईट मिळाला. हे तुम्हाला करायला पाहिजे. का वाईट दिला? कारण हल्ली खूप आधुनिक खेळ होते. धावसंख्या 1 ते 24 होते. धावसंख्या होते ती 24. यस, चला पुन्हा आपल्या सगळ्याला पुढे हाताळत आहेत. बॅकफुट ओ चांगला ऑन बघायला मिळाला बघा. कलाई एका मोड ज्याला म्हणतात ना, मनगटाने चेंडू कसा वळावा, थोडीशी रिस्की रन आहे पण गुड रनिंग बिटवीन द विकेट. हातामध्ये बॉल आणि रन सोडून घेतली, थोडीसं प्लंबिंग झालं, द्विधावस्थेत गेले, कुठे चेंडू बघू कुठे फेकू, त्याचा पुरेपूर फायदा उचलला. रन्स कशी बनावी ना हे तुम्ही बघायला पाहिजे. पवनसूत नवली संघ का मोठा झाला ह्या नाईट मॅचमध्ये देखील बघायला मिळालं. 1 चौकार मारायचे, 5 चेंडूमध्ये 10 धावा काढायचे, म्हणजे 14 निघायच्या. म्हणून तर पवनसूत नवलीचं नाव आज देखील घेतलं पाहिजे. धावा चोरून का घ्यायच्या आहेत हे तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट 2 बॅटरच्या मध्ये बघायला मिळते. जबरदस्त पूल बघायला मिळतोय, सरळ जातो डिस्कनेक्टच्या रिझनला. काय सुंदर पूल. इथे तुम्ही विराट कोहलीची आठवण करू शकता. बॅकफुटला गेले, कमरेवर चेंडू होऊन दिला आणि मोक्याच्या क्षणी ब्लेड खोलली आणि अप्रतिम तुम्हाला इथे पूल शॉट बघायला मिळतो. धावसंख्या 4 ने वरते. आता बाकी धावसंख्येला आकार बघायला मिळतोय 30 धावा. काय सुंदर पहिल्या 2 षटकामध्ये धावा झाल्या नव्हत्या पण इथे बाकी महेश 6 धावा आहेत. षटकार बघायला मिळते. दुसरा षटकार आजच्या दिवसात पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त पंचगिरी. बघा कसं ते त्यांचं निशाणे दाखवतात की दिस इज आम्ही माफी मागतोय की हा चटकारने चौकार आहे आणि हे प्रत्येक तुम्हाला कळायला पाहिजे. गुड फील्ड वर्क आणि गुड चांगलं पंचगिरी तुम्हाला बघायला मिळते. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवली किंवा समोरच्या संघाने देखील सांगितलं की 6 धावा आहेत म्हणजे 32 होत आहेत. 32
बॅकफुटला गेला आहे, कव्हरच्या वरनं चेंडू काढलाय, चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. इथे बाकी डीप पॉईंटचा खेळाडू फील्ड खराब क्षेत्ररक्षण, स्वतःने हातावर कुडाण मारली असं म्हणावं हरकत नाहीये. क्षेत्ररक्षण करण्याच्या नादामध्ये लक्ष ठेवलं प्लेअरकडे, चेंडू निसफील्ड झाला आणि 4 धावा. करणारे टेलेंडर हे खूप चांगले आबागावकडे आहेत, कारण मी त्यांचं निरीक्षण केलं होतं जेव्हा बेटेगाव प्रीमियर लीग झाली तेव्हा या गावातल्या खेळाडूने जेव्हा जेव्हा ज्या ज्या संघात गेले तिथे खूप मोठी चांगली बॅटिंग करताना आपण त्या खेळाडूंना पाहिलं. पुन्हा शॉट ऑन पूल झाला आहे, यावेळेला बाकी खेळाडू तिकडे आहे की बघायचं मिड विकेटचा खेळाडू पोचेल की नाही. आणि पुन्हा एकदा चौकार बघायला मिळतो. काय ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग, काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. थोडासा शॉट ऑन पूल होता, बॅकफुटला गेले, पूल केला डी स्क्वेअर लेगला आणि धावा 4 धावण्यावरचा धावसंख्या होती ती 40 धावा. बघा जिथे 4 बॉल 3 षटक आणि 4 चेंडू 40 धावा करायला असं वाटलं होतं की 50 होईल की नाही. आणि आता बाकी दोघं बॅट्समन क्लिक झालेत आणि बघता बघता चौथं षटक मार्गस्थ असताना 3.4 षटकात 40 धावा पाहायला मिळतात. काय सुंदर बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. एका साईड दोन्ही बॅटर तुम्हाला बघायला मिळतात. एका साईडला विचार केला तुम्हाला बघायला मिळतो विशाल आणि एका साईडला महेश. विशाल खेळतोय 6 चेंडू 18 धावावरती. काय जबरदस्त बॅटिंग विशालकडनं पाहायला मिळते. कौशल आहे का? ओके विशाल ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तुम्ही सोडून दिलात. फक्त बघितली जर खेळायचा प्रयत्न केला असता कदाचित मनोवैज्ञानिक दबाव तुम्ही पाडू शकला असतात. गुड अंपायरिंग. बघा आता कसा क्लास बदललाय, दर्जा कसा बदललाय, कुठेतरी गोलंदाजाला वाव द्यायला पाहिजेत म्हणून नियमावली काढण्यात खूप चांगले नियमावली तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा शेवटला गोलंदाजी करतोय. समोर बघूया इनफॉर्म बॅटर ज्याला आपण पाहत आहात. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला, कव्हरचा खेळाडू सज्ज होतो, झेल पकडेल का आणि इथे बाकी झेल सुटलाय. म्हणून तर विचारलं मी झेल पकडेल का, प्रश्नचिन्ह जेव्हा निर्माण होतं कारण हा खेळाडूने क्षेत्ररक्षण खराब केलं होतं आणि इथे बाकी मनोवैज्ञानिक दबाव पुन्हा 2 धावा बघायला मिळतात आणि 42 धावा फलकावर लागल्या जातात. या गोलंदाजाच्या गोलंदाजीपेक्षा गचाप क्षेत्ररक्षणाचा त्यांना सामना करावा लागला. एक चौकार दिला, एक कॅच सुटला. जर तुम्हाला गोलंदाजचं पृथ्थकरण जर चांगलं करायचं असेल, इकॉनॉमिक गोलंदाजी करायचं असेल तर प्रत्येक फिल्डरनी फिल्डिंग चांगली करणे गरजेचं आहे. इथे षटकं संपली 4 आणि 4 षटकांना धाव फलक आहे एकच 41 धावा. तुम्हाला संदीप बोलतो काय दुसरं षटक हाताळलंय. अप्रतिम बॉलिंग, लाईन अँड लेंथ आणि आपला लेग ब्रेकनी प्रत्येकाला सांभाळून घेतलाय. अनेक वर्ष ज्या डावखुऱ्या गोलंदाजांनी पालघरचं क्रिकेट गाजवलं त्याची आज चाहूल आम्हाला बघायला मिळते. एवढी मोठी स्पर्धा झाली, कोणताही डावखुरा गोलंदाज आम्हाला तिकडे बाकी बघायला मिळालेला नाहीये. संदीप लेफ्टला मोर विकेट मारा करतायत. बॅकफुटला गेला आहे, चेंडू कट करायचा होता, चेंडू जातो डी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. हलक्या बॅटरीने खेळले होते म्हणजे खेळाडूपर्यंत जायला उशीर झाला. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. 42 धावा या फलकावर बघायला मिळतात. काय सुंदर बॅनर्स तुम्हाला बघायला. ही सर्व आमची मान्यवर आहेत ज्यांनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मोठं काम आमच्यासाठी केलं आहे. आणि आपण व्यासपीठावरती बघत आहात अकरपट्टी गावचे उपसरपंच प्रेमित राऊत यांनी ही स्पर्धा नुकतीच यशस्वी केली. अकरपट्टीची इथे 50,000ची एक मोठी मॅच झाली. खरोखर त्यांच्या अध्यक्षतेखाली खूप लोकांनी भरभरून कौतुक केलं त्या स्पर्धेचं. पुढे सरसावले आहेत. चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जातो. पंच वाईड घोषित करतात. दिस इज अ वाईट बॉल आणि धावसंख्या पुन्हा धावसंख्या 1 ने वाढते. या दोघांची पार्टनरशिप तुम्हाला बघायला मिळेल. खूप गरजेची होती. विकेटवर थांबण्याचं गरजेची होती, पार्टनरशिपची गरजेची होती, भागीदारीची. आणि खऱ्या अर्थाने चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. कारण सुरुवातीला 2 झटके लवकर भेटले होते तेव्हा विचार केला की कोणाला तरी विकेटवर थांबायचं आहे. आणि या 2 फलंदाजांनी खूप चांगली बॅटिंग करताना आपल्या आगाव संघाला बाकी चांगला संघर्ष आणि मार्गदर्शनाने चांगली बॅटिंग बघायला मिळते. चेंडू फ्लो केला आहे, यावेळेला बाकी उंची गाठला आहे. डीप लॉंग ऑनचा खेळाडू जातोय, झेल होईल का आणि इथे बाकी झेल पकडला गेला आणि खेळाडू इकडे होता तो महेशकडे चांगला झेल गेला 3रा गडी. पण तत्पूर्वी या खेळाडू
बेटेगाव ग्रामपंचायत म्हटलं की तुम्हाला खूप मोठी ग्रामपंचायत बघायला मिळते. कृष्णा विनायल ही कंपनी देखील बघितली बेटेगावच्या हद्दीमध्ये येते. डीमार्टचा भाग देखील तुमच्या हद्दीमध्ये येतोय. डीमार्टचा बराचसा भाग हा बेटेगावच्या हद्दीमध्ये येतोय. असं बेटेगावचं मोठं क्षेत्रफळ या पंचकृषीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. बघूया सुनीलवर मोठी जबाबदारी कशा पद्धतीने करतात. पण खरोखर चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आणि आता जो बाद झाला तो खेळाडू आहे तो चला सुनील थोडी घाई करा. हां तुमचं टायमिंग बरोबर आहे. 19 मिनिटं झालीत. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या झाली ती 44. 3 गडी बाद 44. आपण बघत आहात ते म्हणजे निश्चितच विशालचं कौतुक करायला पाहिजे. आणि एका साईड तुम्हाला सुनील नावाचा फलंदाज बघतोय. संदीप काय इकॉनॉमिकली बॉलिंग करतात. फक्त 7च धावा आतापर्यंत दिल्यात. जबरदस्त बॉलिंग संदीप. पुन्हा मार्ग असतो ते लेफ्ट आर्म आवर द विकेट मारा करतात. समोर फलंदाज आहे विशाल. आहा काय सुपर कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. एका मोठ्या श्रेणीच्या खेळाडूकडचा अभ्यास करावा असा बघायला मिळतो. पुन्हा ओव्हर थ्रो झाला आणि बघता बघता 3 धावा पूर्ण होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खेळाडूवर दडपण टाकलं. दोघांनी हुल दिली. हुलचा फायदा घेता नाही. थ्रो खराब झाला आणि बघता बघता 3 धावा पूर्ण केल्यात. आणि या 3 धावांचा विचार केला 47 धावा या फलकावर लागल्या जातात. काय जबरदस्त क्रिकेट पहिल्याच सामन्यात आपल्याला बघत आहात. तो मामा सर्वांचं ज्यांना एक रत्न म्हणून म्हणावं असे आमचे कावराम काका जे आम्हाला सोडून गेले. पण त्याची आठवण सदैव या समाजाला या तमाम पालघर जिल्ह्यात असावी असे भूमीचे सेनेचे संकल्पनाकार ज्याला म्हटलं पाहिजे अशा काळूराम काकाच्या स्मरणार्थ ह्या मॅचेस भरवल्या गेल्या. तमाम आदिवासी बांधवांचे तुम्हाला संघ बघायला मिळतील. 5 दिवस चालणारी ही स्पर्धा. प्रत्येकाने या आनंद घ्या. चेंडू ड्राईव्ह करत जातो. चेंडू जातो कव्हरच्या रिझनला. इथे बघी पॉईंटचा खेळ येतो. 1 धाव तर तुम्हाला बघायलाच मिळते. थोडीशी प्रम्बिंग होते आणि बघता बघता इथे जोरदार अपील केला आहे. पुन्हा एकदा चांगली रनिंग विकेट. विशालचं मी कौतुक करेन. आणि धावसंख्या 2 निवडते. 49 धावा या फलकावर पाहायला मिळतात. बघा सुनीलचं देखील ताई आनंद वाटते. ताई पोलीसमध्ये त्याची निवड झाला याच्यासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. अथक मेहनत मैदानी खेळामध्ये जे मार्ग मिळवले ना काय जबरदस्त केला मैदानी खेळामध्ये. म्हणजे पोलीस बांधवाचं कौतुक करायला पाहिजे. आणि खरोखरच राष्ट्रवादी कार्याचे म्हणजे मोठे एक नेते होऊन गेले आबा. आणि आबांमुळे सर्व हे लागतं का त्यांनी क्लिअरली दाखवलं की ज्याला मैदानी जमेल तोच पोलीस होईल. पूर्वीच्या काळात वशील असायचे पोलीस व्हायचे. मग आपण म्हणायचे हे काय पोलीसमध्ये योग्य आहेत काय. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला मैदानी खेळ आलं आणि आबांचं मनापासून म्हणजे राष्ट्रवादीचे मोठे नेते त्यांचं कौतुक करायला पाहिजे. सुनील खरोखरच अनेक अनेक शुभेच्छा. जिथे जाल तिथे छाप पडा. चेंडू बॅटची एज घेता कव्हरच्या रिझनला अप्रतिम झेल पकडलाय. अप्रतिम झेल. शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला जमिनीपर्यंत लगत गेले आणि झेल घेतला. आणि हा खेळाडू आहे तो राहुल. कार्यालयामध्ये बँकेत जिल्ह्यामध्ये बँकेमध्ये नंतर अनेक शासकीय तुम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये तहसीलदारमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये नंतर आपलं भारतीय सेनाचे कार्य आहेत भूदल म्हणा तिथे देखील अनेक. तर हा सुनील नावाचा खेळाडू जो आहे त्याची नुकतीच महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड झाला आहे. कारण खूप चांगलं पैसे काम मैदानी खेळामध्ये आदिवासी जेव्हा कॅडेट असतात आदिवासी मुलं ते मैदानी खेळामध्ये पैकीचे पैकी मार्क मिळवतात आणि त्याचा मोठा भाग तुम्हाला बघायला मिळते. आणि खरोखरच कौतुक करायला पाहिजे. गरज आहे गुन्हेगारांना शाबूत ठेवण्यासाठी अशा मोठ्या माझ्या तंदुरुस्त खेळाडूची. आणि सुनील इथूनच आम्ही शुभेच्छा देतोय. आणि खऱ्या अर्थाने तुमचं आम्हाला नाव कळलं आणि नाव कोणाच्या स्पर्धेत कळलं तर कावराम काकाच्या स्मरणार्थ भरेला. खरोखरच एक नामवंत व्यक्ती जो होऊन गेला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने ज्यांचं नाव घ्यावं. भूमिसेनेचे शिल्पकार ज्यांनी भूमिसेना काढली. तमाम आदिवासी बांधवांना एकत्रित केलं. लढा कसं द्यायचं गोरगरिबांचे कैवारी कसं बनायचं हे पाहायला मिळालं. भल्यानं एकेकारी करणाऱ्या मोठ्या मोठ्या होककारांचं काम ज्यांनी तोडलं तर माझ्या कावराम काकांचं इतिहासाचे प्रत्येक 5 दिवस तुम्हाला शब्द तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा गोलंदाजी करतोय आनंद. ओ हलक्याने ड्राईव्ह केला. चेंडू 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. शॉर्ट मिडॉनच्या इथे जातोय. इथे बाकी मिड विकेटचा खेळाडू फील्ड एंड थ्रो करेपर्यंत 2 धावा आणि 50 धावा पूर्ण होतात. इथे तुम्हाला बघायला मिळतात 50 धावा पूर्ण करण्यासाठी 5.1 चेंडू टाकला आणि 51 धावा पूर्ण झाल्यात. काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. ओम साई नेटवर्कच्या माध्यमातून आमचे कॅमेरा म्हणून तुम्हाला चिराग घरत आणि डिजिटल स्कोरर पाहायला मिळतात ते हृदयेश घरत.
काटाळ्या गावची काटाळ्या भाडू तुम्हाला बघायला मिळते. खूप खराब फलंदाजी तुम्ही पालघरला केली. तुमच्या टीमने खूप खराब आता पण न झालेली फलंदाजी बघायला मिळाली. मोठा रनिंग बिटवीन द विकेट, काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला विशालकडनं बघायला मिळते. 2 धावा, 53 धावा फलकावर लागल्या जातात. विशालचा जर विचार केला आपण तर विशाल खेळतोय 12 चेंडू 27 धावावरती. जबरदस्त बॅटिंग विशालकडनं तुम्हाला बघायला मिळते. आणि हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते तो आनंद नावाचा गोलंदाज. पुन्हा आनंद ऑफ साईड ऑफ स्टंप, थोडासा पेस कमी केला, मोठा फटका खेळायचा होता, बॅट अगोदर फिरली गेली, चिरधाव निंडो जातो. आणि शेवटच्या षटकात जेव्हा निर्धाव चेंडू जातात ना तिथे गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे. म्हणजे आपला क्लास आपला दर्जा. कारण आतापर्यंत बघितलं हे बॅटर हेवी झाले होते, हवी झाले होते तिसऱ्या चौथ्या पाचव्या षटकात, आणि इथे बाकी त्यांनी रोखण्याचं काम केलं आहे. जबरदस्त बॉलिंग अटॅक तुम्हाला बघायला मिळते. चांगली भागीदारी झाली तिसऱ्या गड्यामध्ये. पुन्हा एकदा विशाल बॅट एज घेतला, चेंडू जातो थर्डमॅनच्या रिझनला. एकच धाव बघायला मिळते. काय इकॉनॉमिकली बॉलिंग टाकले झाले, टिच्चूर मारा केला जातो स्लॉग ओव्हरमध्ये. जबरदस्त बॉलिंग. आणि ह्या गोलंदाजाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आनंद नावाचा गोलंदाज आनंदाचा स्वाद देताना शेवटच्या षटकात बाकी आपल्या खतवाळी गावाला. चला इनिंग ब्रेकमध्ये आपण जुळणार आहोत. ध्रुव 11 कल्लाळे यांचे खेळाडू आहेत मुंडवाडी ए. आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचे आहेत. दोन्ही कर्णधारांना पुन्हा सूचित करतोय की इथे बाकी ध्रुव 11 कल्लाळे आणि मुंडवाळी ए याने तर सामना असेल. बॅकफुटला गेलाय, कट केलाय, चेंडू जातो पॉईंटच्या रिझनला. इथे शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षण केलं जातंय. 1 धाव बघायला मिळते. या एका धाव्याने विचार केला धावसंख्या होते ते 55 54. ओ इथे बाकी गडी बाद होते. 54 आणि 1 तर 55 धावा या फलकावर झाल्यात. साहिल 55 एक काढले. पंच रन्स घेतली का आता? 2 आहेत. ओके हा 56 56 झालेत. 56 धावा झाल्यात. काय परफेक्ट टायमिंग बघायला मिळतोय. रूम मधला चेंडू डीप लॉंगच्या डोक्यावरनं. विशाल साठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने आपल्या संघासाठी बॅटिंग केली. परिस्थिती खराब होती, 2 विकेट लवकर गेले होते. तिसऱ्या गडाची भागीदारी करणे गरजेचं होतं. एका फलंदाजाला कुठे क्लिक व्हायचं गरजेचं होतं आणि ती जबाबदारी घेतली विशालने. आणि विशालने आपल्या संघासाठी धावा काढल्यात त्या. हां 15 चेंडू मध्ये 34 धावा आपल्या संघासाठी. नोट आउट राहिलाय बापू गावचा हा खेळाडू, आबा गावचा हा खेळाडू. 34 धावाची आकर्षक इनिंग खेळताना 6 षटकामध्ये धावसंख्या झाली टोटल 62 धावा. 63 धावा. जेतला इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी बोलायला यायचं एका साईडला ध्रुव 11 कल्लाळे मुंडवाळी या नाणेफेकीसाठी यायचे. चला
हा टॉस आपण इथे करूया, तिथे आवाज जाणार नाहीये म्हणून हा टॉस इथे करून मान्यवर आपल्याबरोबर येतीलच. दादा इकडे इकडे टॉस करू, हे नाही फक्त एक आवाज येणार म्हणून इथे आपण टॉस करूया. दादा या आमच्या महिला आघाडी ह्या सर्वप्रथम बघायला मिळतात. बघा ना त्यांचं कधी कौशल्य आहे, घरामध्ये कधी न डगमगता आपण पाहत असतात. नाही आज महिला एकट्यात तुम्हाला चान्स, लेडीज फर्स्ट, दादा पहिलं नंतर आम्हीच आहोतच, कारण तुम्ही एक म्हणजे हुरारीने तुम्ही आल्यात. बघा ना उद्या नाही किती शेवटच्या दिवशी म्हणून आता तुम्ही हुराने त्याबद्दल एखाद्या ह्या कॅमेरामॅन रेडी. हा इथे आपण बघायला मिळतात नाणे एका साईडला छाप आणि एका साईडला काटा. कोण बोलणार की चॉईस करू? करूया. चला रुद्र लेवल कलर टॉस काटा केलाय बघूया. काटा आला थांबा जाऊन टॉसला काय घेणार तुम्ही? टॉस जिंकलाय काय घेणार? आणि पहिले क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण का घेणार? थोडंसं असंच काही थोडं पिचवरती नाही मी थोडे दिन. ओके ठीक आहे थँक्यू. बट किती धावा पण थांबवायचं, किती धावा फिल्डिंग तर घेतलंय आपल्याकडे असेल ना की आपण त्याने एवढ्या धावावर थांबवायचं, किती धावा रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 पर्यंत. ओके खरंच खूप उत्तर मिळालं आणि हे 40 पर्यंत थांबतो का बघायला बेस्ट. ते म्हणतात की आम्ही 40 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही किती धावाचा करण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 60+ करायचा प्रयत्न करू. आणि या मैदानावर 60+ तुमच्याकडचे बॅटर एकमेकावर वर्षभर 40 वेळा खेळतात, त्याच्यामुळे प्रत्येकाचा अभ्यास आहे कोण कसा खेळू काय करू. तुमची स्पिन पुन्हा आम्हाला तिकडे बघायला मिळेल का? ज्या स्पिनने तुम्ही कुठं गाजवलं, ज्या स्पिनने तुम्ही मांगलवाडी पट्टा गाजवला, तुमच्या स्पिनमुळे वंदे मातरचं 3 धावा देखील तुम्ही दिल्या नव्हत्या. ती वर्ष होतं 2 वर्षापूर्वीचं दर्शन उशीचं मैदान, आज 30 स्पिन अटॅक आम्हाला का? हो नक्कीच बघायला मिळेल. जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानामध्ये गोलंदाजी करतात ना तेव्हा आम्हाला लहानपण बघायला मिळेल. तमाम समालोचकांना तुम्ही जेव्हा गोलंदाजी करतात, जसं विरू बाबरे बॅटिंगला असतो तर तुमची गोलंदाजी करताना आम्हाला मुंबईचा गोल असं बघायला मिळेल. आणि आमच्या ताई या तुम्ही देखील मंच व्हा, मॅचचा आनंद घेऊ. चला सामना सुरू होत आहे. 63 धावा या बाकी विजयासाठी करायच्या आहेत. त्यामध्ये आणि गोलंदाज आहे तो विशाल, अष्टपैलू खेळाडू आबा गावचा मिळतो. चला 2 मिनिटं फक्त कॉमेंट्री बंद असेल, लाईव्ह असेल, कारण आम्हाला थोडंसं आम्ही इलेक्ट्रिसिटीचं वायरिंग वेगळं करतोय. ते सुवर्ण काळ अक्षराने ज्यांचं नाव लिहिलं गेलं आदिवासी बांधवांवर, भूमिसेनेचे शिल्पकार म्हणून ज्याला म्हटलं जात आहे ते आमचे तुम्हा सर्वांचे कावराम काका. स्वर्गवासी शब्द हा त्यांना मानायचाच नाही आहे आयुष्यभर. वाईट चेंडू स्वर्गवासी शब्द हा घ्यायचाच नाही, कारण अजरामर जितपर्यंत राहतील, ज्या चंद्रचूर्य पृथ्वी तलावर तुम्हाला बघायला मिळेल, ज्या झाडा ज्या गावागावात, ज्या हवामध्ये, ज्या घराघरात आणि आदिवासी बांधवांच्या हृदयात आणि मनावर जे नाव कोरलं गेलं आहे ते निश्चितच आमचे कावराम काका. ज्या लढा देण्याचे संघर्ष अनेक संघटना निर्माण केल्यात त्याचे शिल्पकार म्हणून आपण याला पाहिलेत. ऑफ साईड डॉफ स्टंप, काय जबरदस्त बॉलिंग बघायला मिळते, क्लास टेम्परमेंट अप्रतिम या खेळाडूचं बघायला मिळते.
कुतूहल करायला पाहिजे हो आदिवासी बांधवांचं. पालघर तालुक्यामध्ये डंका कोणाचा असेल तो फक्त आदिवासी बांधवांच्या ओपनमध्ये जाताना असंख्य स्पर्धा जिंकताना 2 बाईक आणि 8 सायकल. वीरू बाबरे वडा नाव, काय जबरदस्त नाव घेतलं जाते या सातपाडीच्या सोनेरी अक्षराने. पुन्हा सर रायसिंग डिलेवारी गुडलँड स्पॉटवरनं काय नजाकत बघायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा. यावेळेला बाकी थोडासा चेंडू रॅपिड टाकला, सरळ निघून गेला. तो पहिलं षटक संपलं आणि फलका धावसंख्या आहे ती 8. विजयासाठी करायच्या 63. त्याला घाई करा. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. बाय द वे 1-2 मिनिटं 3 मिनिटं तिकडे झाली तर आम्ही इंजुरी टाईम बघू शकतोय, पण इथे 20 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. तर नवीन गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो हा देखील विशाल 2 असं टाका. हां विशाल गुजर, हा राईट. विशाल गुजर नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. चांगली ॲक्शन आणि चांगली अक्युरसी टाकणारा गोलंदाज आहे. आपण बेटेगावमध्ये ह्याला देखील परीक्षण करताना पाहिलंय. चेंडू चढवला आहे आउट ऑफ द पार. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला काय परफेक्ट टायमर बघायला मिळते. जसं काय परनाळी गावामध्ये उतरायचं, आईचं फोन आला धावत खुतवाड्यामध्ये जायचं, तशा पद्धतीने षटकार बघायला मिळालाय. क्लास टेम्परमेंट, सुपर टायमिंग. तुम्हाला खतवाळी संघाकडनं पाहायला मिळते. फुलटच चेंडू हात फसलेत. लोक फुलटचा घातक असतोय. आपण असंख्य वर्ष मोठमोठ्या लेदर क्रिकेट बघितलं, वर्ल्ड क्रिकेटला देखील बघितलंय. लो फुलटच जेव्हा पडतो ना तेव्हा जास्तीत जास्त टेम्परमेंटमध्ये विकेट जातात. आपण पाहिलं फटका फसला विकेट जातोय. इथे बाकी शॉर्ट मिड विकेटला झेल घेतला आणि तो खेळाडू होता झेल घेणारा यश. तो पहिल्या गडी तंबूत परतोय आणि बाद झालाय तो विशाल नावाचा खेळाडू बाद झालाय. तो पहिला झटका 14 धावसंख्या बघायला मिळतो खुतवाळी संघाला. 63 धावा या विजयासाठी करायचे आहेत. वाला आदिवासी हे गीत घ्या तुम्ही, कारण आपली त्यांची आठवण सदैव आपल्याला राहायला पाहिजे. मंचावरती आपण बघत आहात वंदे मातरम संघाचे कर्णधार ज्याने वंदे मातरम संघ घडवला आणि एका साईडला बंधन पालघर हा संघ ज्याने खऱ्या अर्थाने खेळताना गाजवला. असे 2 महान क्रिकेटपटू तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळेल. एका साईडला प्रेमित राऊत आणि एका साईडला स्वप्नील घरत हे या मंचावरती तुम्हाला बघायला मिळतात. जबरदस्त क्रिकेट या पालघर तालुक्यामध्ये आपण पाहिलं ते 2 संघ नायक देखील आपल्याला पाहायला मिळतात. पोटापटका खेळायचा होता. सरळ चेंडू जातोय पॉईंटच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. थोडासा मिस शॉट होता इन दी एअर, पण षटकापासून खूप लांब. धावसंख्या होते 15. चला डिसिजन द्यायचं आहे. इथे बघितलंय फिल्डिंग घेतलं टॉस जिंकून मोडवाळी हे संघाने. ध्रुव 11 कल्याणने फिल्डिंग घेतलाय आणि मुंडवाई संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला कल्याण हा देखील बघितला तुम्ही. मानेवर गेला की तुम्हाला गाव बघायला मिळेल. ओ वाटाटान काय जबरदस्त लेग ब्रेक झालाय, पण तुमची लाईन लेंथ चुकली. वाईड जरी गेला असेल मान्य करतो, पण ज्या पद्धतीने तुम्ही चेंडू टर्न करतात ना क्षमता तुमच्याकडे किती दाखवलं बघाल. पालघरमधल्या मोठ्या क्रिकेटमध्ये आदिवासी बांधवांचं का नाव घेतलं जाते त्याचं वित्त उदाहरण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये टाकलेल्या गोलंदाजी बद्दल घेतलं जातं. सुपर पिस ऑफ बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग बघायला मिळते. चांगला लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा
ओहो हो हो, इथे बाकी काना भरवाडची आठवण आहे का? काना भरवाडची गोलंदाजी टाकण्याची पद्धत अशी थोडासा रॅपिड आणि थोडासा फ्लाईट असा टाकायचा. आज बाकी अनेक खेळाडू आम्हाला सोडून गेलेत, पण त्यांची आठवण हे नवोदित खेळाडूंकडनं बघायला मिळते. सुपर पेसा बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग तुम्हाला बघायला मिळते विशाल गुजर यांच्याकडनं. ओलना टर्न बघायला मिळतो इथे. बाकी यष्टी रक्षक थोडासा प्लंबिंग होतो. धावबाचा चान्स डायरेक्ट पाहायला मिळेल का? 22च्या रूपात 2 धावा बघायला मिळतात. जिथे निर्धाव चेंडू होतात त्या निर्धाव चेंडूमध्ये 2 धावा धावून केल्या जातात. गोलंदाजाचं पृथ्थकण चांगलं जर करायचं असेल तर क्षेत्ररक्षण इज अ बिग अफर्ट. तुम्हाला चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल. या 2 धावांचा विचार केला फलक धावसंख्या लागलाय ती 18. चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते. खुतवाळी संघाकडनं 63 धावा बापूगाव या संघाने तुम्हाला दिलाय. आबागाव या संघाने दिलाय. बापूगाव तलासरीकडे आपण बघायला मिळतोय. आबागाव हा इथे बघायला मिळतोय. आणि बाप आणि बेटा खेळत आहेत. मुलगा बॉलिंग टाकतो आणि बाप हा मुलाचं रक्षण करतो. बघा जन्म दिलाय आईने, नाव दिलंय बाप्पाने. आज समाजात खेळताना आज बाकी खऱ्या अर्थाने कावराम काकाच्या इतिहासाच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला चमकायचं आहे. जे इथे तुम्ही चमकलाय. 195 देशामध्ये लाईव्ह मॅच तुमच्या बघितल्या जातात. काही देशामध्ये का बघत नाही ते चायनाचा ॲप वेगळा आहे, दुसऱ्याचा ॲप वेगळा आहे, मग ते लोक ते बघू शकत नाही. पण इथे जर बघितलं तर तुम्हाला असंख्य लोक संपूर्ण भारतभर देशाच्या पलीकडे तुमच्या ह्या मॅचेस बघितल्या जातात. काय सुंदर आयोजन, जेवढं कौतुक करावं या खरोखरच. आणि चेतना कशी आहे हो, ज्यांनी संपूर्ण आयुष्य लढा देताना भूमिसेना या संघटनाची सुरुवात केली आणि उभ्या महाराष्ट्राला बघावं. मेघा पाटकरांशी आमची एकदा गोष्ट झाली तर म्हणतात जे तुमच्या पालघर तालुक्यातले जे आमचे काका आहेत ना, आम्ही सांगा मला काका त्यांनी आम्हाला केलं का मेघा पाटकरांनी आणि गुजरातमध्ये आपण गेले मोठमोठे असे उठाव केलेत गोरगरिबांसाठी. जेव्हा जेव्हा मोठमोठे पाटबंधारे बांधण्याचं काम केलं तेव्हा त्यांना अडचण असायची. तेव्हा ह्या माझ्या कावराम काकाशी त्या विचारमने करायचं. असं मोठं गाव बघा. जेव्हा ते निघून गेले तेव्हा असंख्य आमच्या राजकारणी नेत्यांनी देखील सांगितलं की ठाणे जिल्ह्यातला एक मोठा आवाज हरपला आणि खऱ्या अर्थाने तो दिवस आमच्यासाठी देखील दुःख काळ झाला. चेंडू हवेमध्ये आहे. कॉटन बोर्डचा चार स्वतः यष्टीरक्षक झेल घेतील का? यस, गुड कॅच. आणि इथे बाकी बघता बघता गडी बाद झालाय. या महाराष्ट्राच्या गीतामधला, या महाराष्ट्राच्या कल्चरमधला किशोर धोडी आम्ही तुमच्याशी भेटतो. आणि माझं नातं होतं आयुष्यभर गेलं, कारण मी लहानाचं हाफ पॅन्ट घालत होतो आणि आदिवासी बांधात गेलं. लहांगे म्हणून कुटुंब आहे आमच्या दिलाळे कलोलीमध्ये. तुम्ही गेला तर लहांगे कुटुंब त्यांच्यामध्ये गेलो. मासवडमध्ये गेलं की मग बाजूला कोळीपड आहे जिथे तुम्ही सुनील धनवाला पाहिलं. संपूर्ण त्या कुटुंबाच्या शेजारी माझ्या मामाचं गाव मासवड. तिथून संपूर्ण आयुष्य हे आमचं बघायला गेलं. इथून आमचं गोरेकर हे आम्हाला बघायला मिळेल परनाळीमध्ये आल्यानंतर. त्याच्यामुळे त्यांचं कल्चरल, त्यांची संस्कृती आणि आमचं देखील देवाणघेवाण त्यांच्यात झालं आहे. असं एक चांगलं योगदान आम्हाला त्याच्याशी बघायला मिळालं. आमचे किशोर धोडी तुम्हाला बघायला. किशोर धोडीला मी तर म्हटलं का मुंबई सोडलं हो, जगावर राज्य करणारा खेळ तुम्हाला किक बॉक्सिंगमध्ये बघायला मिळाला असता. वेडा पडला गावाच्या प्रेमाशी आणि संपूर्ण मी म्हटलं आयुष्यच बदललं. अपील बॅट्समन स्वतः निघून गेले. ही स्पोर्ट्समन स्पिरिट फक्त आणि फक्त आदिवासी क्रिकेटमध्ये बघायला मिळते. कॉट बिहाइंड केलं गेलं, गुड किपिंग करताना पाहायला मिळते आणि मोठा झटका बसला. गोल्डन डकचा शिकार बनले आणि हे बॅटर होते ते आनंद.
चला पराग आलाय. परागकडे क्षमता बॅटिंग करण्याची. मोक्याच्या क्षणी अशा अनेक मॅच परागने काढून दिल्यात. ओ झेल सुटलाय आणि इथे मोका आहे धावबाचा, तो देखील घालवलाय. असं म्हणतात ना, एका दगडात दोन पक्षी मारण्याचं काम झालं होतं. सुरुवातीला झेल सुटला, धावबाचा चान्स होता, तो देखील घालवलाय. इथे मॅच घालवला की झेल घालवला येणारा काळ बघेल. कारण 0 धावसंख्येवरती परागला जीवदान मिळालंय. काय सुंदर इकॉनॉमिक बॉलिंग बघायला मिळते. 21 चेंडूमध्ये 44 धावा करायच्या आहेत. एक जबरदस्त मॅच तुम्हाला पहिल्याच दिवसातली बघायला मिळते. एका साईडला आबागाव आणि एका साईडला खतवाळी संघ बघायला मिळते. प्रथम फलंदाजी केली आबागावने. विशालच्या 34 धावाची आकर्षक खेळी 62 धावा केल्या आणि 63 धावा करता. इथे बघा तुम्हाला 21 चेंडू आणि 44 धावा करायच्या आहेत. जबरदस्त क्लिअरिटी तुम्हाला ओम साईच्या माध्यमातून बघायला मिळते. परफेक्ट टायमिंग मिड विकेटच्या डोक्यावरनं बघायला मिळत. बघा टायमिंग एवढं प्रॉपर बघायला. चेंडू लेग आणि मिड स्टंपवर होत आहे आणि जबरदस्त शॉट तुम्हाला बघायला मिळेल. मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. हा काय बॅटिंग बघायला मिळते. जबरदस्त. प्रत्येक सामने हे तुम्हाला अटीनेचे बघायला मिळेल. कारण आदिवासी दर्जाचं क्रिकेट हे एवढं क्लास झालं आहे की संपूर्ण लोक त्यांच्या क्रिकेटच्या प्रेमात पडलेत. बघा बॅकफुटला गेला आहे, चांगला कट बघायला मिळेल. बघा बॅकफुटला गेले, चांगला कट गेला. डीप पॉईंटच्या रिझनला कव्हरचा खेळाडू पोहोचतोय. क्षेत्ररक्षक कव्हर 2 धावा बघायला मिळते. बघा माणसाने पहिल्यांदा 500 रुपये मार्केटमध्ये खर्च झाला, घाबरायचं नाही. कधी कधी शाकाहारीमध्ये 200 रुपयात देखील भागलं जाते. तशा पहिल्या चेंडू चौकाराला म्हणून हरवळायचं नाही. 2 धावा देखील. टेक्निकली बॅटमॅन ज्याला म्हणतात ना, ती बॅटिंग बघायला मिळते. आणि या मैदानावर जे टेक्निकली बॅटिंग करतील तोच संघ विजयू शकतो. एकेरी दिवडी धावावर भर द्यायला पाहिजे. धावसंख्या झाली ती 27. तिसरं षटक मार्गस्थ आहे. खराब चेंडू. पुन्हा इथे पॅरलशिप बघायला मिळतोय. डी स्क्वेअरच्या रिझनला गुड किपिंग. काय जबरदस्त किपिंग तुम्हाला बघायला मिळते. महेश नावाचा जुना जाणता खेळाडू. 3 षटकं संपलीत, 28 धावा झाला. बघा इथून ॲक्शन मिळालं तुम्हाला. बघा पॅरल स्वीप किती सुंदर पहिले चेंडू मिडिल एक्स्टमवर होता, पॅरल स्वीप केला डिस्वेलेकच्या रिझनला. इथे बाकी तुम्हाला जे बघायला मिळालं धावसंख्या 28. इथून जर तुम्हाला विचार केला तर 18 चेंडू आणि 35 धावा विजयासाठी करायचे. कंपल्सरी चेस हा नियमाने करायला बघायला मिळेल. आजचा पहिला दिवस आहे, त्या कारणाने फक्त आजच्या दिवसात तुम्हाला 8 संघ बघायला मिळतील. कारण उद्घाटन येणारं आम्हाला बाकीचं आयोजन, विकेटची आखणी, डीजेची सेटिंग, समालोचनाचं असणार डीजेची सेटिंग, नंतर बाकीच्या गोष्टी, त्याच्यामुळे फक्त आज 8च संघ आहेत. उद्या बाकी 12 बघायला मिळतील. मग वेगवेगळे संघ तुम्हाला बघायला मिळतील. खूप सुंदर आयोजन, नियोजन आणि एका जिल्ह्यात नामांकित असं वंदे मातरम करणारे क्रिकेटचे मैदान बघायला मिळते. ह्या मैदान आखण्यासाठी, हे मैदान घेण्यासाठी थोडासा रोष देखील निर्माण केला स्वप्नील घर त्यांच्यावरती. पण जेव्हा मैदान झालं तेव्हा 100 जास्त लोकांना सांगितले की स्वप्नील तू लढला म्हणून हे मैदान तुम्हाला बघायला मिळते. आज हे मैदान इथे नव्हे तर पंचक्रोशीत नुकत्याच 1 मे रोजी महाराष्ट्र कामगार दिनाच्या मॅच झाला. जे जे कंपनीचे मालक आलेत, स्वप्नीलजी त्याचे नंबर घ्या. पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही जातील तेव्हा आवर्जून तुम्हाला मदत करण्यासाठी त्यांनी हात देखील दाखवलाय. एवढं सुंदर इकडे कामगार सेनेच्या मॅचेस झाल्या. 1 मे रोजी आपण बघितलं डीसीचा संघ विजयी झाला, सॅरेक संघ उपविजेता झाला. नाही सॅरेक्सने गॅलेक्सी झाला. इकडे गडी बाद झाला. काय सुंदर लेग ब्रेक गोलंदाजी बघायला मिळते. मी म्हटलं ना नाण्याची धातूची बाजू बघायला मिळते, सोनेरी किरण कुठे बघायला मिळते. कारण हल्लीचं क्रिकेट तुम्ही बघितलं तर आमच्या ओपनमध्ये स्पिनर नाहीसे झालेत. पूर्वीच्या काळामध्ये ओपन स्पिनर, पण आता ते गेलेले स्वप्न पुन्हा रंगवण्याचं काम हे आदिवासी बांधव करतात. सुपर पिच ऑफ बॉलिंग, काय गोलंदाजी बघायला मिळालाय. हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय विशाल. महेश कीपर करतात. महेश बाप बेटा गोलंदाज विशाल. हो पचिक की टीम, बस कहते हैं ना, पापा कहते हैं बेटा मेरा नाम कमाएगा.
तशा पद्धतीचं हे काम करायला बघा. प्रत्येक आदिवासी बांधवाला आम्हाला समालोचकांना गर्व असायला पाहिजे की एका हाताने हँडिकॅप असताना देखील बघायला मिळते. असं हो, त्यात काय माणसाने देवाने दिली ती देणगी आहे, आपण स्वीकारायची. पण ज्या त्या देवाने दिल्या देणगी व्यतिरिक्त तुम्ही ज्या मैदानामध्ये एका हाताने फिरवण्याचं काम करतात ना, भल्याने जमत नाहीये. त्या विशाल या खेळाडून आम्हाला करून दाखवलंय. ओहो हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. स्वप्नतात चंद्रसूर्य दिवसात तुम्हाला बघायला मिळतात. रात्रीच्या अंधारामध्ये सूर्य कसं चमकावं हे या मैदानामध्ये बघायला मिळते. विशाल नावाचा भन्नाट गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. बेटेगावचं रत्न म्हणून संबोधलं गेलं. बेटेगावच्या अनेक क्रिकेट मैदानात भाग केला आणि जिथे जिथे हा गोलंदाज गेलाय आपल्या गोलंदाजी छाप सोडताना बघायला मिळालाय. आज खऱ्या अर्थाने काळूराम काकाजीच्या आत्मा शांती कधी मिळेल तसे माझे जे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. 5 दिवस अनमोल रत्न चालताना ह्या गोलंदाजाचं नाव बघायला मिळेल. सुपर पिच बॉलिंग, दुसरं षटक हाताळतो. किती चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकलेत? 9 चेंडू टाकलेत, 8 धावा दिलाय आणि 1 गडी बाद केलाय. 2 असतील गडी बाद ना, 2 गडी बाद केलेत. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला गोलंदाजी विशालकडनं बघायला मिळेल. डावखोरा स्पिन गोलंदाज आणि सुरुवातीलाच म्हटलं ना मी की इथे बाकी तुम्हाला दर्जा बघायला मिळेल. इथे खेळाचा चांगला सांघिक खेळ तुम्हाला बघायला मिळेल. इथे चांगली बॅटिंग तुम्हाला बघायला मिळेल. चेंडू फसलाय, चेंडूच्या पाठीमागे स्वतः कॉटन बोर्ड साठी खेळाडू जातोय. बघूया, गुड कॅच. काय जबरदस्त बॉलिंग केलाय. विशालचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. चला घाई करा, काहीच मिनिटं बाकी आहेत. त्या मिनिटात तुम्हाला चक्कर टाकायचे 6 मिनिटं बाकी आहेत, टाकावी लागतील. आता 12 चेंडू आणि 35 धावा. जसा सूर्य तळपायला लागला तशी मॅच मोठ्या हाय टेन्शनमध्ये गेलाय. विशाल नावाच्या गोलंदाजाने 2 षटकामध्ये 3 गडी बाद केलेत. दुसरं षटक मॅरन टाकलाय आणि धावा दिल्यात त्या सुनील काटेला बघायला मिळतो. गोलंदाज काटाळे गाव आहे ते मासवणीच्या पुढे आणि हा काटेला हे शब्द तुम्हाला बघायला मिळते. 12 चेंडू 35 धावा. काय जबरदस्त आयोजन नियोजन केलं गेलंय या स्पर्धेचं. सुनील काटेला पहिला चेंडू टटवलाय डीप लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला. गुड फेट, धावबाचा चान्स आणि इथे ओहो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. स्वतः जरी लावलं असतं स्टंपावर झुकलं असतं पण शेवटी ते क्षणार्धात यायला पाहिजे. धावसंख्या 2 ने वाढलाय. धावसंख्या होते ती 30 धावा. अजून देखील तुम्हाला 33 धावा करायचे आहेत. 11 चेंडू उरलेत. प्रत्येक चेंडू 3च्या सरासरी तुम्हाला धावा कराव्या लागतील. सुनील पुन्हा गोलंदाज हाताळतोय. चेंडू फ्लो केलाय. डीप मिडविकेटच्या रिझनला चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय.
झेल जरी सुटला असेल कारण डीजे आम्हाला दिसत नाही पण बघता बघता 2 धावा पूर्ण तिसरी होईल का दरम्यान नाही थोडंसं खराब आणि इथे गडी बाद 2 धावा पूर्ण झाल्यात 2 धावांची धावसंख्या गेले 32 धन्यवाद अतिशय सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळालं एक दर्जा आणि क्लास 5 दिवसात तुम्हाला एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल सातत्यपूर्ण या समाजाच्या मॅचेस होत असतात धोडी साहेब ओ आमचे धोडी साहेब ओ पुन्हा एक धाव बघायला मिळेल जबरदस्त बॉलिंगचा नजराना पेश केला खरोखरच त्या विशाल गुजरचं कौतुक करायला पाहिजे 3 गडी बाद केलेत आणि सर्वात मोठं षटक मॅडन टाकण्याचा पराक्रम विशालने दाखवलाय एका साईडला विशालच्या 33 आहे एका साईडला ह्या विशालची गोलंदाजी बघा दोन्ही विशालने आपल्या संघासाठी महत्त्वाचं काम केलंय पुन्हा एकदा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल सुनील काटेला इकॉनॉमिक गोलंदाजी करते सुपर पिसा बॉलिंग पुढे सरसावले टप्पा आखूट टाकलाय काय जबरदस्त कमबॅक केलाय जसे पुढे आले अजून टप्पा आखूट टप्प्यात टाकला गेला आणि सुपर गोलंदाजी बघायला मिळते राऊंड विकेट गोलंदाजी करतायत 2 ते 3 पावलाचा त्याचा रनअप फक्त बघायला मिळतोय साहिल कुरेशी असतील किंवा माझ्या इकडचे कॉमेंटेटर आहेत त्या देखील संपर्क करा चेंडू गेला डीप मिडॉनच्या रिझनला संजय यांच्या हातामध्ये सोपा झेल घेतला गेला संजयकडनं जबरदस्त कमबॅक केला 63 धावा झाल्या तेव्हाच सांगितलं की आबागावकडे एकदा चांगला टॅलेंट गोलंदाज आबागावकडे चांगले गोलंदाजी आहेत आबागावकडे चांगले बॅटर आहेत चांगले किपर आहेत आणि चांगला सांघिक खेळ बघायला मिळतोय चला आपण बघत आहात काऊराम काका स्फूर्ती चषक यांच्या स्मरणार्थ आपण मॅचेस भरवल्या गेल्यात आजच्या दिवसातला पहिला सामना आबागाव आणि एका साईडला विचार केला खतवाली ओ काय जबरदस्त बॉलर बघायला मिळतात जणू काही 36 तोळ्याचं सोन्याचं पारख केलं आणि नंतर हा संघ बनवून आणला गेलाय कारण ही स्पर्धा एवढी मानांकन आहे की आतापर्यंत तुम्ही 10 वर्षात अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत पण ही स्पर्धा जो खऱ्या अर्थाने जिंकेल त्या इतिहासामध्ये मोठं नाव लिहिलं गेलं जाईल काऊराम काका स्मृती चषक इकडे खऱ्या विचार केला 5 षटकं झालीत 5 षटकाचा समावेश धावसंख्या झाली ती 33 धावा झाल्यात 8 गडी बाद 8 गडी बाद झालेत जबरदस्त बॉलिंग तुम्हाला बघायला मिळालंय आबागावचं जेवढं कौतुक करावं यानंतर दोन्ही विशालनी बाकी आमच्या समालोचन कक्षात यायचं आहे एका साईडला ज्या बॅटरनी काढल्यात आणि एका साईड दुसरा विशाल जो विशाल गुजर हा तुम्हाला बघायला सामना झाला की हस्तांदोलन करा आणि दोन्ही विशाल यांनी आमच्याकडे आणि बापू आबागावचे कॅप्टन तुम्ही असेल त्यांनी देखील या आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय संजय घाटाळ घाटाळ नाव बघितलं की आदिवासीमध्ये पकडशाने जसं पाटील आडनाव भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी बघायला मिळते तसं घाटाळ नाव हे आदिवासी समाजामध्ये फेमस आडनाव बघायला मिळते संजय घाटाळ ओ थोडासा चेंज ऑफ पेस मध्ये चेंडू शॉर्ट ऑफ प्लेचा प्रॉपर टायमिंग झाला नाही तिथे टेलेंडर आहेत ते शेवटचे बॅटर आहेत पण खरोखर 63 धावाचं मोठं ओझं झालं तिथे बाकी कोणत्याच खेळाडू इकडे कमबॅक आणि चांगली भागीदारी देखील बघायला मिळेल आणि म्हणून खतवाली संघ इथे बॅकफुटला गेलाय
मोठा ब्लॉक केला आहे. सरळ चेंडू जातो डीप मिड विकेटच्या रिजनला. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू आहे. गुड कॅच काही विशालकडनं बघायला मिळालं. बघा सिन्सिबल क्रिकेट बघायला मिळेल. एक दर्जा एक क्लास. आणि ज्या आदिवासी समाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डंका पेटवला, विशेषतः आदिवासी समाजाचं जिथे नाव घेतलं जाते. जेव्हा जेव्हा तुमचा वीरू बाबरे नाव घेतो तेव्हा तेव्हा विचार की मी कुठचं आहे आणि समाज विचारतात तेव्हा प्रकर्षाने सांगतो की मी आदिवासी बांधव आहेत तो म्हणजे सातपळे धूळचा. आणि तेव्हा प्रत्येक आम्हा समालोचकाला देखील अभिमान वाटतो की माझा एक पालघरचा मुलगा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातो आयकॉन म्हणून खेळवतात. आणि अशा पद्धती जेव्हा काम होतं तेव्हा आम्हाला अभिमान प्रत्येकाला बघायला मिळतो. एकतर्फी मॅच होताना आपण बघत आहात. आबागावच्या गोलंदाजाने बाकी खचवाळी संघाच्या कोणत्याच फलंदाजाला विकेटवर थांबण्याची मुभा दिली नाही किंवा एखाद्या फलंदाजाने एखाद्या गोलंदाजावर आक्रमण केलं आहे असं पाहायला मिळालं नाही. कारण ज्यापैकी गोलंदाजी बघायला परफेक्ट ॲक्युरेसी परफेक्ट टर्म आणि डावखुऱ्या गोलंदाजांनी जास्तीत जास्त काम केलं की तुमच्याकडे डावखुरे गोलंदाज खूप चांगले बघायला मिळालेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आशिष आणि नेहुल. मेहुल स्ट्राईकला बघूया कशा पहिले खेळतोय. सुनील काटेला हा गोलंदाजी बघायला मिळते. संजय ओ गुड बॉलिंग गुड किपिंग. हे सगळे बुजुर्ग खेळत बाकी नवोदित बघायला मिळतात. असंख्य वर्ष ज्याने 27 ते 20 ते 25 वर्ष आपल्या गावासाठी सुनीलला बघितलं क्रिकेट खेळताना. आज बेटेगावच्या मैदानाचं एवढी ख्याती आहे त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता याला बाकी तेज तरार चेंडू बघायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर अजून जोराने निघून गेला निर्धाव चेंडू. आता किती चेंडू उरलेत फक्त उरले ते चेंडू 2. चला समोर संघ तयार राहायचं. एका साईडला ध्रुव 11 आपण क्षेत्ररक्षण सजवा आणि एका साईडला मुंडवाळी ए बॅटिंग करेल. पुन्हा डॉट चेंडू खूप चांगली गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग सुपर पिच ऑफ बॉलिंग. काय जबरदस्त बॉल. साहिल कुरेशी असतील तर या आपण पुढे. आमचे मुंडवाईचे एक समालोचक आहेत त्यांनी देखील आमचे संपर्क करा. शेवटचा चेंडू या षटकातला. चेंडू टटवला आहे. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि अशा पद्धतीने तरी दोन्ही संघांनी हस्तांदोलन करा. दोन्ही संघांनी मैदानामध्ये यायचं. एकमेकाशी हस्तांदोलन करा. जरी आम्ही हरलो तरी जाणार नाही आणि जरी आम्ही जिंकलो तरी पळणार नाही. कारण शेवटी विजय तुम्हा आम्हा सर्वांचा आहे. एकात्मा संघटना कुठे आहे तर म्हणजे आदिवासी संघाचा आहे. आणि खऱ्या अर्थाने काळूगोळा काकाच्या स्मृती चषकाचं आपण ज्या मॅचेस खेळतात प्रत्येक क्षण इतिहासावर येईल. तुम्ही लाखाच्या मॅच जिंकल्यात, तुम्ही 50 लाखाच्या मॅच जिंकल्या असतील, पण आज ही जो स्पर्धा खऱ्या अर्थाने जिंकेल ती खऱ्या अर्थाने तुमच्या आदिवासी क्रिकेटमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये सुवर्ण अक्षराने लिहिली जाईल आणि ती स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. या बाबरसाहेब आपण 5 दिवस एकत्र राहणार आहोत नो डाऊट. तुमची देखील आम्हाला मुलाखत घ्यायची 5 दिवसामध्ये. मॅडम जाऊ नका, तुमची देखील आम्हाला मुलाखत घ्यायची 5 दिवसात. साहेब तुमची देखील मुलाखत घ्यायची. फक्त आपण मॅचेस बघणार नाही तर हा या संघटनाच्या माध्यमातून आपण काय करणार का नुसतं क्रिकेट बघ आपण संघटनामय काम महाराष्ट्रासाठी कसं येईल बघतायला बघायला मिळते. सुपर पिच ऑफ बॅटिंग जबरदस्त बघायला मिळते. या मी अगोदर सांगितलं की दोन्ही विशालने माझ्याकडे यायचं आहे. आपण छोटीशी त्यांची इंटरव्ह्यू देखील घेणार आहोत. आपण बघत आहात ज्यांनी असंख्य हॅलो विशाल गोलंदाज विशाल यांना गोलंदाज विशाल गुजर या विशाल गुजर या गोलंदाज विशाल बॅटर. कॅमेरा मंजर इकडे घ्या. दोन्ही विशालना मी बोलतोय. फर्स्ट ऑफ कॉंग्रॅच्युलेशन. ज्या पद्धतीने खेळ मी जेव्हा जेव्हा समालोचन करतो तेव्हा आदिवासी समाजाचं बघायला मिळते. पहिला आपण विशाल गोलंदाजाकडे जाऊ. विशाल कोण मार्गदर्शन करते कारण तुझं आम्ही बघितलं आजकालच्या मोठ्या उंच लेवलच्या टीमवर देखील आम्ही ओपनमध्ये तेच सांगतो की सातत्य डावखुरे फिरकी गोलंदाज दिसत नाही. पूर्वीचा काळ होता जेव्हा एमआरचा चेंडू होता. तुम्हाला मार्गदर्शन कोण करते? सर्व टीम आमचे. ओव्हरऑल कसं वाटतं जेव्हा आदिवासी बांधवाचा एवढा खेळ होतो आणि आदिवासी बांधवाचं नाव घेतलं जातं महाराष्ट्राच्या पलीकडे देशाकडे. आज जेव्हा जेव्हा बघतो की शिस्त तुमच्याकडून शिकायला मिळाली पाहिजे. मी कुठे वर बघा माझं यूट्यूब तुम्ही ऐका मी त्यांना बघायला मिळेल की एक क्लास एक दर्जा. आणि खऱ्या अर्थाने आज तुम्ही अनेक स्पर्धा जिंकला पण काळूराम काकाच्या स्मरणार्थी स्पर्धा खेळा किती आनंद वाटते. आणि खऱ्या अर्थाने ही गोल्डन अपॉर्च्युनिटी तुम्हाला बघायला मिळालं. काय म्हणाल तुम्ही या आयोजनाबद्दल? खूप चांगलं आयोजन आहे.
थँक्यू. या विशाल, तुमचं सरनेम काय आहे? विशाल सोमणी, ज्यापैकी तुम्ही बॅटिंग केली आणि तुमची मी फलंदाजी पाहिला बेटेगावमध्ये जेव्हा जेव्हा प्रीमियर लीग झाली तेव्हा तुम्ही ज्या संघातून असायचे चांगलं केलं आहे. कारण तुमचं बेटेगावचं मैदान देखील असंच मोठं मैदान बघायला मिळते. सुरुवातीला तुमची परिस्थिती बिकट होती कारण एवढा संघ तो नाजूक नव्हता की त्यांची गोलंदाजी देखील चांगली होती. पण त्यावेळेस तुम्ही विकेटवर थांबल्यात पहिले 2-3 ओव्हर आणि चौथ्या षटकानंतर तुम्ही चांगली बॅटिंग करायला बघायला. तर तुमच्या बॅटिंग रहस्य तुम्ही प्रॅक्टिस कशी करता आणि तुम्हाला कोण गायडन्स करतंय? नाही, आम्ही ग्राउंड खूप छान आहे इकडे, खेळायला मजा येते. आमचं पण सेमच असं ग्राउंड आहे. सो आम्ही रेग्युलर खेळत असतो. मग प्रॅक्टिसला पूर्ण टीम असते. संध्याकाळी आम्ही 5ला खेळतो, प्रॅक्टिस वगैरे करतो आणि पूर्ण टीम सांगत असते की काय चुका होतात किंवा काय हा शॉट चुकतो की काय. तर त्याच्याने मी शिकत राहतो. निश्चितच बेटेगावचं मोठं मैदान, त्या मैदानामध्ये खेळण्याची सवय असल्यामुळे या मैदानावर कसं खेळायचं, कुठे धावा काढायचं तुला प्रॅक्टिस. थँक्यू सो मच. एका साईडला विशाल आणि एका साईडला विशाल गोजर, एक बेस्ट बॅटर आणि बॉलर, असंख्य चांगला खेळ खेळा आणि या स्पर्धेमध्ये असंच बघूया. जाऊया दुसऱ्या मॅचकडे. मला वाटतं साहिल कुरेशी आहेत का? साहिल जी आप भी बैठिए इस मैच और आदिवासी बांधव की क्रिकेट, क्योंकि कावरम काका के स्मरणार्थ आहे, ज्यांचं आपण जेवढं नाव घ्याल ना, ज्यांनी संघटनेसाठी काम केलं आहे, ज्यांनी समाजासाठी काम केलं आहे आणि ह्या समाजाचं चित्र आदिवासी बांधव आणि संघटित जे काही झालं आहे त्या खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही जे जे संघटित आहोत ते कावरम काका म्हणे. पुढचं तुमचं समाचार ऐकूया. सातत्यपूर्ण आपल्याबरोबर अजून एक आपले